नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते नगरसेवक अभिजित पवार यांच्या दालनाचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे व पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच पक्षाचे माननीय सर्व नगरसेवक हे देखील उपस्थित होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तसेच नगरसेवकांनी गटनेते अभिजित पवार यांना शुभेच्छा देखील दिल्या. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेतील गटनेते सन्माननीय नगरसेवक अभिजित अंकुश पवार यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खुर्चीवर बसवून पदभार देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील यावेळी उपस्थित होते. यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत अधिकची माहिती दिली आहे. जर आपण बघितलं, विरोध करणारा संपवला पाहिजे. पूर्वीच्या निवडणुका आत्ताच्या निवडणुकीमधल्या स्ट्रॅटेजीमध्ये फार बदल केलेला आहे. सत्ता कुठल्याही परिस्थिती मिळवायची यासाठी पाहिजे ते करायची. शासकीय यंत्रणा, निवडणूक प्लॅनिंग अशा पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो. एक महिला जी आजही या असलेल्या सिस्टीमच्या विरोधात लढत होती, त्यांना लोकशाहीने पाडलं का यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांना प्लॅनिंगने पाडण्याचा प्रयत्न केला आणि उद्या कदाचित सुडाचं राजकारण, विरोधक हा राहिलाच नाही पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशा प्रकारची चर्चा आहे. मला वाटतं का असं जर झालं तर विरोधकच संपवण्याचा प्रयत्न देशामध्ये जर झाला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हुकुमशाही होऊ शकते आणि त्यामध्ये आजही जनतेने जागरूकता दाखवली नाही. तर मगाशी ज्याचा उल्लेख केला आव्हाड साहेबांनी की निवडणुका संपेपर्यंत या लोकांनी फक्त या महागाईवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. निवडणुका संपल्या की डिझेल आणि पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव वाढवायला सुरुवात केली. आपल्याकडे ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे. मुस्लिम द्वेष तयार करताना मग हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला, घ्या घोडा, मागवा बैल आणि चाला त्याच्यावरनं. मुसलमानांवरती प्रचंड द्वेष, धर्मांधता ही शिकवतात ना हे सरकार. मुसलमानांच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, मुसलमानांवरती बहिष्कार टाका, पेट्रोल आणि डिझेलवर टाका ना. नाहीतरी वेळ आणलीच ना मोदींनी सांगण्याची की पेट्रोल डिझेल कमी वापरा. ती का आली? आपल्याकडे पेट्रोल डिझेलच नाहीये. संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 19व्या आंबा महोत्सवात 10 दिवसांमध्ये तब्बल 2 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक तथा आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. ठाण्यातील गावदेवी मैदान येथे 1 ते 10 मे या कालावधीत आयोजित आंबा महोत्सवाला ठाण्यासह आसपासच्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा, फणसपोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, लोणचे, पापड, पोहे इत्यादी कोकणातील उत्पन्नांचे सुमारे 45 स्टॉल्स होते. महोत्सवाला दररोज शेकडो नागरिक भेट देत खरेदी करत होते. थेट शेतकरी आणि ग्राहक यांची भेट होत असल्याने ग्राहकांना स्वस्त दरात अस्सल आंबा मिळत होता, तर शेतकऱ्यांचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात झाला. खरेदीदारांसाठी लकी कुपन ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. विजेत्यांना घरपोच आंबे देण्यात येणार आहेत. या महोत्सवात सायली विनेरकर, मुकेश व पूजा होल यांचे प्राणिक हिलिंग शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं. त्याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला आहे. शेवटच्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी महोत्सवात आंबा शेतकरी आणि स्टॉलधारकांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या विक्रीबाबत समाधान व्यक्त करत केळकर यांचे आभार मानलेत. यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर म्हणालेत की प्रतिकूल परिस्थितीत कोकणात आंब्याचे अवघे 15% उत्पादन झाले. हा आंबा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना महोत्सवात उत्तम प्रतिसाद मिळाला. गेल्या 10 दिवसात सुमारे 35 ते 40 हजार डझन आंबा विकला गेला, तर तब्बल 2 कोटींची उलाढाल झाली अशी माहिती केळकर यांनी दिली आहे. हा महोत्सव 1 मे पासून सुरू झाला. गेली 18 वर्ष आणि हे 19वं वर्ष आमच्या या महोत्सवाचं आहे. ही एक प्रकारे चळवळ आहे. आता देखील मी प्रत्येक स्टॉलला फिरलो तर आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद आहे, कारण की ठाणेकरांनी, ठाण्याच्या आसपासच्या लोकांनी खूप मोठा प्रतिसाद त्यांना या ठिकाणी दिला आणि जवळजवळ 35 ते 40 हजार डझन आंबा, म्हणजे हा कमी नाही आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये आंबा जो आहे तो लोकांनी खरेदी केला
प्रत्येक आंब्याचा जो उत्पादक शेतकरी आहे, स्टॉलधारक आहे, तो अत्यंत समाधानी आहे. आणि त्याच्याचबरोबर या ठिकाणी जवळजवळ 2 कोटीची उलाढाल फक्त 10 दिवसात झाली. 10 काही 9 दिवस म्हणा, कारण पहिला दिवस तर संध्याकाळी आपण याचं उद्घाटन करतो आणि त्याच्यामुळे आमची चळवळ जी आहे ती यशस्वी होते आहे याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या बागेमध्ये जे आहे तर मिनिमम फळाचं वजन आहे 450 ग्रॅम. आणखी आमचं वन ऑफ द प्राईम इज 867 ग्रॅम्स, म्हणजे ऑलमोस्ट 1 किलोच्या जवळपास आहे. आणखी याच्यामध्ये आम्ही सगळे मॅक्झिमम नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहे. तर आम्ही लोकांना अपील करतो, आयोजकांचे आभार मानतो, आणखी लोकांचं अपील करतो कि त्यांनी या कार्यक्रमाला योग्य ते सहकार्य करावं. मैं अम्बा फेस्टिवल में पहली बार आई हूँ और यहाँ से मैं 2 डज़न मैंगो लेके जा रही हूँ. बहुत अच्छे दाम में मुझे मिले हैं, सस्ते अच्छे बड़े बड़े आम, और मैं बहुत खुश हूँ. और यहाँ पे जो प्राणिक हीलिंग का स्टॉल था वो भी बहुत अच्छा था, जहाँ पे फ्री में हीलिंग कर रहे थे लोग. दरवर्षी हा आंबा महोत्सव इथे एकदम उत्साहात साजरा होतो. त्यात अनेक शेतकरी सहभागी होतात. आपला माल घेऊन इथे विक्रीला त्यांचा तयार माल असतो आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी एक प्रकारचं एक मोठं एक दालन आहे. हे नेहमी सातत्याने इथे येतो पूर्ण फॅमिली सगळं. फार मजा येते, चांगले प्रोडक्ट्स मिळतात आणि विथ रिजनेबल प्राइसला मिळतात. आम्हाला फार आनंद होतो इथे येऊन. थँक्यू व्हेरी मच. 3 वेळाला यांच्याकडे झालो, विश्वासू आहे आणि बिटके आंबे तर खूप गोड आहे, चांगले निघाले एकदम. आंबा महोत्सव तर छान आहे. लोकांना एक म्हणजे चांगल्या दरात, कमी दरात मिळतात असा महोत्सव भरल्यावर. ठाणे शहरातील नागरिकांच्या व कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचा निपटारा जलद गतीने व्हावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाच्या माध्यमातून ठाणे शहरातील नव्हे तर ठाणे शहर जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांचं निराकरण आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून होत आहे. ठाण्याच्या खोपट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात दर आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद उपक्रम सुरू असतो. या उपक्रमामध्ये ठाणे जिल्ह्यातील नागरिक, रहिवासी विविध विकासकांच्या फसवणुकीबाबत अथवा इमारतीच्या पुनर्वसनाबाबत तर वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न, वेगवेगळ्या समस्या घेऊन या उपक्रमामध्ये दाखल होत असतात. विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिका कर्मचारी, शासकीय कर्मचारी असो किंवा खासगी कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी असो, हे आपल्या समस्या घेऊन या उपक्रमामध्ये दाखल होत असतात. या सर्व समस्यांचं निरसन आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून करण्यात येत असतं. विधान भवन अधिवेशनाचा काळ किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दिवस वगळता 100 दिवस अविरतपणे दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रम सुरू होता. आज या उपक्रमाची शतकपूर्ती पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने आमदार संजय केळकर यांचे कार्यालयात पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून केक कापून आमदार संजय केळकर यांचा भव्य जाहीर सत्कार केला. या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सीताराम राणे, नगरसेवक सुनय जोशी, नगरसेवक दीपक जाधव, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वप्नाली साळवी, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सूरज दळवी, सचिन केदारी, महेश विनेरकर, कैलास म्हात्रे, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शतकपूर्ती उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती. तर काही नागरिकांनी आमदार संजय केळकर यांच्या या उपक्रमाबद्दल सत्कार, सन्मान करून हा उपक्रम पुढे असाच अविरतपणे सुरू राहणार असल्याची ग्वाही आमदार केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचा जनसंवाद आमचा हा 100वा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून अडल्या नडल्यांना न्याय देणं, जो वंचित आहे, जो दुर्लक्षित आहे, जो अन्यायग्रस्त आहे, या सगळ्या लोकांना या माध्यमातून न्याय देण्यासाठी म्हणूनच हा जनसेवकाचा जनसंवाद आहे. आणि हक्काने अनेक गरजू, गरीब लोक किंवा वंचित की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, कोणाकडे बघत नाही, परंतु त्यांची विषय जो आहे तो न्यायी आहे, तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि मला अतिशय समाधान आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि
अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. गेल्या वर्षभरात कळवा पोलीस हद्दीच्या हरवलेले विविध कंपन्यांचे 18,65,000 रुपये किमतीचे व 110 मोबाईल मिसिंग प्रॉपर्टीमधून कळवा पोलिसांनी मूळ मालकांना परत केलेले आहेत. गेल्या वर्षभरात कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोबाईल हरवले होते. या संदर्भात कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी CIR पोर्टल तंत्रज्ञानाने तपास सुरू करून प्रॉपर्टी मिसिंगमधून जवळपास 18,65,000 रुपये किमतीचे 110 मोबाईल मूळ मालकांना परत केले. त्यामुळे हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर कळवा पोलिसांबद्दल समाधान तरळत होते. सदर प्रॉपर्टी मिसिंगच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी गुन्हे प्रकटीकरणाचे स्टाफ यांना सदर प्रॉपर्टी मिसिंगची प्रकरणे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने दाखल प्रॉपर्टी मिसिंगमधील मोबाईल फोनबाबतची सविस्तर माहिती CIR या पोर्टलमध्ये भरून त्यानुसार प्राप्त माहिती विविध तांत्रिक पद्धतीने बारकाईने विश्लेषण करून त्या आधारे हरवलेल्या मोबाईल फोनचे वापरकर्त्यांचे पत्त्यासंदर्भातली माहिती प्राप्त करून घेत अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून पत्त्यावरती समक्ष जाऊन संबंधित विविध मोबाईल धारकांकडून एकूण 110 विविध कंपन्यांचे मोबाईल फोनचा शोध घेऊन कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार प्रॉपर्टी मिसिंगमधील 18,65,000 रुपये किमतीचे मोबाईल फोन हस्तगत करून ते मूळ मालकांना मिळवून दिले अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नवीन युजर त्याचा वापर करतो, त्याचा आपल्याला डिटेल्स मिळतात आणि त्याच्यावरून आपण हे मोबाईल हस्तगत करतो. जे चोरलेले मोबाईल आहेत हे मिसिंग पण होतात आणि याचा गैरवापर पण केला जातो. मग या ट्रेस केल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा शोध घेतो? ट्रेस केल्यानंतर जे युजर हे फोन वापरत असतात त्यांना आपण संपर्क करतो आणि त्यांना सांगतो की हा मोबाईल जो आहे तो मिसिंग झालेला आहे आणि आपण तो वापरत आहात, तर आपल्याला तो मोबाईल संबंधित व्यक्ती आहे ते परत द्या. परंतु त्याला टेक्निक वापरून त्यांच्याशी बोलून वेगळ्या पद्धतीने बोलून ते मोबाईल त्यांना तिकडनं परत पाठवावा आम्हाला लागतं. तिथे बाई ह्याच्याने पोस्टाने वगैरे सुद्धा आमच्याकडे ते मोबाईल पाठवतात आणि अशा प्रकारे आम्हाला लोकांच्या काळजीपोटी आम्ही हे मोबाईल जे आहेत हे शोधकार्य करतो आणि त्यांना आम्ही परत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. आणि त्याप्रमाणे आता 110 मोबाईल जे आहेत हे आम्ही आमच्या सर्व हे सर्व जवळजवळ ह्याच्यामध्ये बरेच माझ्या ओळखीचे आहेत, मित्रपरिवारच आहेत, त्यांना आम्ही तो परत करतोय. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आनंद आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने एक अपंग महिलेच्या हातगाडीवरती कारवाई करत तिची व्हीलचेअर सुद्धा ताब्यात घेतली होती. या संवेदनशून्य कारवाईमुळे संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे पक्षाचे ठाण्यातील महानगर संघटक महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली चंदनवाडी शाखा येथून ठाणे महानगरपालिका मुख्यालयापर्यंत पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी अपंगांच्या व्हीलचेअरसह मोर्चा काढण्यात आला. यावेळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या. यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले की परवा आपल्या अतिक्रमण विभागाने एका दिव्यांग महिलेच्या पोटावर पाय दिला. नियमांचा बडगा उभारताना आपल्या खाकी वर्दीतल्या शूरसैनिकांनी त्या माऊलीची व्हीलचेअर देखील जप्त केली आहे. ही खुर्ची माणुसकीपोटी नाही तर बदनामीच्या भीतीने परत केली गेली. हे ठाणेकर ओळखून आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी त्या माऊलीचा अपमान केला आहे त्याचे तात्काळ निलंबन व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे ठाण्यातील अनधिकृत बांधकामे आणि घुसखोरांचा प्रश्न तर म्हणजे एक मोठा इव्हेंटच झाला आहे. मंत्र्यांच्या आशीर्वादाने बांगलादेशी घुसखोरांना हटवण्याचे जे नाटक केलं जातं ते निव्वळ दिखावा आहे. कॅमेऱ्यासमोर आले की हातोडा फिरतो आणि कॅमेरे हटले की पुन्हा तोच अनधिकृत बाजार मांडला जातो.
मंत्र्यांच्या या सोयीस्कर राजकारणात महापालिका केवळ एक बाहुली बनली आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की तिकडे माणुसकी कुठेही दिसली नाही. ज्या वेळेला आपल्यासारख्या सतर्क पत्रकारांनी हा विषय जेव्हा मांडून धरला त्यावेळेला ह्यांना लाजापोटी ती व्हीलचेअर पुन्हा त्यांना महिलेला देण्यात आली. हा आजचं आंदोलन जे ह्या विषयासाठी आहे की जे अपंगत्व या महानगरपालिकेला आणि ह्यांच्या ह्या सगळ्या कारवाईला झालेलं आहे त्या अनुषंगाने या व्हीलचेअरचं आंदोलन आम्ही करण्यात आलेलं आहे. नवीन आलेले जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन देणार आहोत. ते निवेदन अशा प्रकारचं आहे की कुठेतरी माणुसकी तुम्ही जपा. आणि जिल्ह्यात शाखेतर्फे आज एक गांभीर्याचं निवेदन देतोय आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ती व्हीलचेअर उचलायचा आदेश दिला त्या अधिकाऱ्यांना आणि त्या कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करा आणि 10 दिवसात जर निलंबित झालं नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेतर्फे तिथे खूप मोठं आंदोलन उभारण्यात येणार आहे. कारण का बघा ह्या ठाण्यामध्ये 7-7 महिन्यामध्ये 12-12 मजल्याची टोलेजंग इमारत उभी राहते. अतिक्रमण म्हणजे अनधिकृत इमारत उभी राहू शकते, पण एखाद्या माय माऊलीची गरीबाची एका महिलेची तुम्ही व्हीलचेअर काढून घेता. एवढा निर्लज्जाचा कळस जो गाठला गेलाय त्या कळसाला कुठेतरी तुम्हाला लाज असेल. महानगरपालिका महापौर माध्यमातून दिलं जायचं जिचं स्वतःच चालू होतं तिच्या तुम्ही कॅबिन उचलली तिला पूर्वकल्पना दिली होती का? नव्हती दिली. ती 2 मिनिटं चेअर सोडून बाजूला गेली. तिची चेअर पण नेता ज्या कोणी या अधिकाऱ्यांनी हे कार्य केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी हे झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेची जनतेसमोर माफी मागावी. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.